ह्या बिल्डिंगची विशेषता अशी आहे की ही बिल्डिंग आहे ना म्हणजे आपण युजली भिंत बनवताना विटा किंवा जे काय मटेरियल असेल ते यूज करतो. यांनी जे मटेरियल यूज केलं ना ते फक्त शीट्स आहेत ना, एक पण कोणत्याही प्रकारची वीट नाही यूज केली त्यांनी. आता आज आपण जिथं केस स्टडीला आलो आहे ती द आर्च बिल्डिंग एशियातली सगळ्यात मोठं रूफटॉप आहे या बिल्डिंगला. सगळ्यांनी आतापर्यंत न्यूज चॅनलवर किंवा मग तिकडे बघितलंच असं आम्हाला पण माहीत नव्हतं की आम्ही नक्की इथं येणार का नाही. BSच्या लेक्चरलाच काल मॅडम म्हणले की आपण एक केस स्टडीला जाऊ जिथं व्हेंटिलेशन किंवा मग जे ड्रेनेज सिस्टीम वगैरे मोठमोठ्या हायरेज बिल्डिंगचे कशा वर्क करतात ते बघायला आता आम्हाला घेऊन आलेत मॅडम आणि ते आता जाऊन बघणार आहे. इंटरेस्टिंग गोष्ट अशी की हे जी रूफटॉपचं होतं की पुण्यात झाले आणि बघायला भेटते का नाही आम्हाला मी माहीत नव्हतं, पण लकीली आता चाललो आहे आता बघायला. त्यासोबत तुम्हाला पण दाखवतो आता. एवढं लक्झरियस आहे लॉबी आहे. लॉबीलाच एवढं लक्झरी बनवलं त्यांना. रूफटॉप पण फ्लॅट्स ते तर कसे बनवले असतात लक्झरियस. आपण जाऊ मागून. Please come. This is the bare shell. Under construction. चल मेन अरे है काय बाथरूम? अरे बाथरूम आहे का बेडरूम आहे? अरे आपल्या बेडरूम पेक्षा बाथरूम मोठे आहे. आता आपल्या टॉप व्ह्यूला जायचंच आहे. टॉप व्ह्यू बघूच आपण. ह्या बिल्डिंगची विशेषता अशी आहे की ही बिल्डिंग आहे ना म्हणजे आपण युजली भिंत बनवताना विटा किंवा जे काय मटेरियल असेल ते यूज करतो. यांनी जे मटेरियल यूज केलं ना ते फक्त शीट्स आहेत ना, एक पण कोणत्याही प्रकारची वीट नाही यूज केली त्यांनी. बघा इथं हे शीट्स आणि हे शीट्स हँडल करण्यासाठी हे मटेरियल. एक पण वीटची एक पण भिंत नाही इथं. हे बिल्डिंगचं एक्स्ट्रा एलिव्हेशन. ही सुद्धा बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये दिसेल तुम्हाला. ही पण बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन आहे. हा अरे एक पण विटाचं काम नाही, सगळं शीट्स. अरे काय इकडचं तिकडनं दाखवणार काय शे करा मॅम. या शीट्सला कन्स्ट्रक्शनला काय म्हणतात? हां ड्राय वॉल कन्स्ट्रक्शन. ओके लक्झरी नाही ते झालं का ते लक्झरी. तसं तर आपण मग किती बी ती लक्झरी नाही म्हणत रे. त्याला काय वेगळा शब्द आहे. मजबूती नाही. हा ती मजबूती नाही कारण विटच नाही ती ना.
पण तशी मजबूती कडक लय पण एवढं आहे कडक लय आहे, पण हे थोडं ह्याच्यात पण थोडं व्हायब्रेशन फील होते माहिती आहे का? व्हायब्रेशन आहे ना आवाज आता आपल्याला आवाजच तेवढा येतोय व्हायब्रेशन आलं म्हणजे थोडं पोकळच झालं ते इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती का बाल्कनी हलती आहे. बाल्कनी हलती प्रिकास्ट बाल्कनी आहे सगळ्या ज्या बाल्कनी आहेत सगळ्या प्रिकास्ट आहेत बरं हॅलो रे नको रे भाऊ, मला खरंच भीती वाटते. हलते आपल्यासारखी लोक जास्त दिवस नाही राहू शकत. हलती ना फ्लॅटमध्ये. हलती हलते का नका जाऊ रे, अशीच जा. नाही जात नाही जात आणि बघ ही ही- बस 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 हे बघ सेम तिथंच आहे तिथे शीट्स लावलेले दिसतात त्याला तिथं पण शीट्स लावलेले दिसतात इंटरेस्टिंग आहे जाऊन आला काय जाऊन आला अरे खुलेगा भाई भाई या बिल्डिंगचं सगळ्यात लक्झरियस आणि सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट इकडे असायली अश्विन ह्या गोष्टीमुळे बिल्डिंगला इतकी व्हॅल्यू आहे पण इकडनं बघा तुम्ही इकडे पार्कला पोरांना खेळायला वगैरे काय काय बनवले तिकडे काहीतरी प्री वेडिंग शूट चाललंय वाटतं आपलाच पण शूट आहे प्री वेडिंग शूट ऐसा सिसा मस्करी काय काचा काय एवढा भांगर केलं पण एवढं लक्झरियस बनवले अरे एवढं लक्झरियस बनवले काचा किती भांगर आहेत आमची बॅच गेली पुढं आपण चाल तिकडे वार काहीच नाही पण एवढं वर आहे आता किती 18व्या फ्लोअरवर आहे सनफ्लावर बिल्डिंग दिखी ग्रीन वाली बीच में. एक मिनिट फॉरेस्ट साइड आहे का सिटी साइड आहे फॉरेस्ट साइड और आपला स्पॉट आपलं कॉलेज नाही दिसत नाही असं नाही आपला कॉलेज अरे दिसतंय की तो कॉलेज दिसतंय कॉलेज कॉलेज दिसायला लागली हिंदी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर घ्या ॲडमिशन कोणतरी तिथं कॉफी आहे हवा आता हवा सुटायला लागल्या ह्या साईडला मेन पुणे भारत शेठ कसं आहे पुणे संकेत तुला आता वरती अरे माझं काय म्हणणं होतं आता बाकीच्या बिल्डिंग असतात बघ ना त्याच्या टेरेसला कोण जात नाही रे आणि ही बिल्डिंग अशी टेरेसवर येतात सगळेजण यांचे मेन अट्रॅक्शन असते टेरेस आहे हा काय कॉफी हे बारी रे हा का हे बारच आहे ना बारी रे बारी रे अब डाळ काही होता है बाळ किसका होता है फिर जूस बाळ होता है ना कॉफी बाळ करवान व्हॉट आर यू डुईंग करवान हा नवीन प्रकार दिसलाय आम्हाला झोक्याचा नवीन प्रकार आहे अरे आपण खेळलो नाही रे आपला आधी झाला असणार रे माहित नाही आपल्याला म्हणजे वेगवेगळे झोप काय होत आहे खाली जाऊ समोर मॉडेल शूट चालू आहे मॉडेल शूट आहे मॉडेल बोलू दे सर्व्हिस रूम अजून संपाना फ्लॅट एवढी तर सर्व्हिस रूमच आहे
ऑफिस में आया हुआ था बट त्या साईड हे काय एअर कंडिशनर आणि इकडे एक रूम आहे. अरे काय म्हणजे त्यांच्या सर्व्हिस रूम मध्ये पण वॉशरूम काय माहिती सर्व्हिसवाल्यांसाठी का काय. म्हणजे जेवढे आपले 2 BHK का तेवढं त्यांचं सर्व्हिस रूमच आहे. हा ओके ते तू स्टेअरकेस इकडे येते. हा हे बघ कन्स्ट्रक्शन का कसं आहे बघ. हे आपण नॉर्मली वुडनचं बनवतो रे बंगलोज मध्ये. सगळं प्रिकास्ट दादा. हे प्रिकास्ट नाही आहे ते शीट्स ठेवले त्याच्यावर सगळं प्रिकास्ट आहे. लोड कमी करण्यासाठी. पहिल्यांदाच कन्स्ट्रक्शन बघायला लागलो आपण. थँक्यू फॉर रिस्पॉन्सिंग विथ द क्वेश्चन्स allowing me to take photograph. It was a great visit. आणि जनरल सेक्रेटरी तूच करू शकते हे. या मॅडम जनरल सेक्रेटरी तू कोण आहेस? मी ॲप्लिकेशन रायटर आहे. ॲप्लिकेशन रायटर. जनरल सेक्रेटरी झोपला तो नाईटला काम करून दमला तो झोपला. असं थोडी असतं. मग असंच असतंय. आता काम केलं दमलं माणूस म्हणजे जाऊन दे. हे कसं वाटलं ते सांग की हे द्या मला रिव्ह्यू दे बिल्डिंगला. स्टार रेटिंग करायची का? 5 स्टार पेक्षा काय 7 स्टार? ठीक आहे. खूप भारी होतं. नाही म्हणजे प्लॅनिंग वाईज तरी चांगली होती खूप. प्लॅनिंग चांगली म्हणजे जे गेस्ट रूम होतं किड्स बेडरूम होतं बाकी किंवा अजून मास्टर बेडरूम होतं वॉकिंग क्लोजेट वगैरे खूप भारी होते. सर्व्हिसेससाठी तर खूप मस्त. जे लॉबी वगैरे क्रिएट केली होती त्यांनी 2 फ्लॅटसाठी मिळून एक लॉबी होती प्लस तो हीट पंप वगैरे खूप म्हणजे त्यांनी विचार करून केलं सगळ्या मोस्टली. हा लॉबी स्पेस एकदम लॅविश आहे एकदम लक्झरीज खूप मस्त. 5 स्टार थिएटरमध्ये आज आणले मूवी बघायची. मग आलेलो आपण या थिएटरला. आता परत आलो आपण विलॉगिच. जिथं आम्ही केस स्टडीला आलेलो त्यांच्या व्हिजिटरसाठीच त्यांनी एक थिएटर बनवलेलं. त्या थिएटरचंच इतकं पॉश बनवलं आहे त्यांनी. सिटिंग त्यानंतर जे साऊंड प्रूफ शीट्स यूज केले त्यांनी ज्या आणि स्क्रीन जवळपास 25 ते 30 लोक ॲट अ टाईम बसू शकते त्या थिएटरमध्ये. इतकं त्यांनी प्लेस बनवली मोठी.